तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चालू आहे एकविरा देवी मंदिराकडे. आणि हे आमच्या लोकेशनपासून आहे 34 किलोमीटर. आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे वडापावसोबत. आणि फायनली आपण मंदिरात पोहोचलेलो आहे. आता हे जे मंदिर आहे हे पायथ्याशी असलेलं मंदिर आहे. आणि मेन मंदिरवरती आहे. तर पहिले आम्ही इथे खाली हे पायथ्याला जे मंदिर आहे इथे गेलो. हे देखील मंदिर अतिशय सुंदर असं होतं, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर हे मंदिर आहे. आणि इथे पण चांगली भरपूर गर्दी होती. आणि हे झाल्यानंतर आता आम्हाला जायचं आहे इकडं वरती. तुम्ही बघू शकता ते डोंगरावरती आपल्याला जायचं आहे, जिथे की हे मंदिर आहे. आणि आता फायनली आम्ही आता इथं पोहोचलेलो आहे वरती. इथं गाडी पार्क केलेली आहे पार्किंगमध्ये. आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. इथून आता आम्हाला वरती पायी चालत जायचं आहे. आणि आता आम्ही प्रवास सुरू केलेला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही आता इथं चालत आहे. आणि आजूबाजूला भरपूर असे दुकानं आहेत. हे आहे आमची गँग. प्रसादासाठी भरपूर आजूबाजूला दुकान आहे, त्याचं काही टेन्शन नाही. आणि वरती पोहोचल्यानंतर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, छोटा धबधबा. आणि पाऊस पडल्यानंतर पूर्ण ग्रीनरी आहे डोंगरावरती. आणि भरपूर भाविक इथं जमलेले आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर गर्दी इथं. तर आम्हाला पुढं पण जायचं होतं, त्यामुळं आम्ही लांबूनच दर्शन घेतले. कारण की तुम्ही बघू शकता एवढी सकाळी आलो तरी पण एवढी गर्दी होती. इकडं पण बघा तुम्ही, लाईन दर्शनासाठी जी लाईन लागली आहे, खूप मोठी लाईन आहे. तर आता आम्ही कार्ला लेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट घेतले आणि तिथून प्रवेश करत आहोत. तर इथं आम्हाला मंदिर इथून एकदम जवळून दिसले, तर आम्ही इथूनच दर्शन घेतले. आणि आता आम्ही लेणीमध्ये प्रवेश करत आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय भव्य आणि सुंदर पद्धतीने सगळं लेणी ज्या कोरलेल्या आहेत, जे की आपल्याला पुरातन इतिहास जो आहे तो आपल्याला दर्शवतो आहे. आणि हे बघू शकता, इतकं चांगलं स्ट्रक्चर मी आत्तापर्यंत म्हणजे कधी बघितलंच नाही. एवढं बाहेरचं वातावरण वेगळं, आतमध्ये वातावरण वेगळं, एवढा डिफरन्स तो लगेच जाणवत होता. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता हा जो व्ह्यू आहे तो किती सुंदर दिसत आहे. म्हणजे शेवटपर्यंत आम्ही तो चर्चा करत होतो की हे कसं बांधलं असेल. तर हे असं आहे. आणि इथं आता माहिती दिलेली आहे, जर तुम्हाला वाचायचं असेल तर कार्ला लेणीबद्दल तुम्ही माहिती वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही तिथून बाहेर आलो आणि इथला जो आजूबाजूचा जे लेणी आहेत ते आम्ही बघण्यासाठी इथं आलो आहे. तर आता आमची इथं मेंबर्सची फोटोग्राफी चालू झालेली आहे. आणि पाऊस पण चालू झालेला होता जरा, त्यामुळं काका पण बघा कसे नाचत होते. काका तर फुल एन्जॉय करत होते इथं. आणि तुम्ही फक्त गर्दी बघा, एवढी गर्दी ना, सकाळची गर्दी एवढी. असं नाही की आम्ही दुपारी आलो. तर अतिशय सुंदर ही लेणी होती. आणि आम्ही तिथं जाऊन तिथं आम्ही फोटोज काढत होतो, कारण की व्ह्यूज तसा होता. तर आता आम्ही इथं वरती चाललो आहे. वरतून पण अतिशय चांगलं व्ह्यू दिसतं, म्हणजे आजूबाजूचा डोंगराचा व्ह्यू पण दिसतो. तिथून खिडकीतून मंदिर पण दिसते, गार हवा पण येते. आणि तिथं माझ्याच वेगळी जरा. तर तुम्ही पण आल्यानंतर नक्की इथून इथे या. मे बी आपल्याला इंस्टाग्राम वगैरे पोस्ट पण भरपूर दिसतात. तर इथं फोटो काढलेला असतो तो या खिडकीमध्ये, तुम्ही बघू शकता. बघा इथं त्यासाठी पण इथं भरपूर गर्दी. आणि असं करत करत आपला हा आता व्हिडिओ हा संपत आलेला आहे. आणि तरी आपण आता पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.